तर आपल्या डहाणूमध्ये किती सारे प्रसिद्ध मंदिर आहेत हे तर सर्वांना माहितीच असेल आणि त्यापैकीच एक म्हणजे आशागड गावातील संतोषी माता मंदिर। तर आज आम्ही विचार केला की वातावरण एकदम थंडगार आहे, त्यामध्ये संतोषी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊया। तर आपल्या इथून हे काय मंदिर जास्त दूर नाहीये, म्हणून 5 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही पण पोहोचलो संतोषी मातेच्या मंदिराजवळ आणि सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी सुद्धा नव्हती, म्हणून दर्शन सुद्धा आम्हाला खूप भारी भेटलं। तर मेन म्हणजे हे मंदिर 2 भागात आहे। तर पहिलं म्हणजे नवीन बांधलेलं भव्य मंदिर आणि दुसरं म्हणजे त्याच मंदिराच्या मागे असलेलं दगडांच्या कपारीत बसलेलं म्हणजेच गुहेमधील स्वयंभू स्थान। तर आजचं दर्शन आमचं म्हणजे खूपच भारी झालं होतं। आणि हो, तुम्हाला तर माहितीच असेल की मी सध्या सुरू करणार होतो नवीन सिरीज ज्याचं नाव होतं 100 दिवस 100 मिनी ब्लॉग। तर मी विचार केला होता की ह्या सिरीजचा पहिला एपिसोड मी देवस्थानाने केला तर कसं राहील, म्हणून या सिरीजचा मी पहिला एपिसोड आपल्या संतोषी मातेच्या मंदिरहून सुरुवात केला। आता मला माहिती नाहीये की 100 दिवसात 100 मिनी ब्लॉग माझ्याने बनेल की नाही, तर बघूया 100 दिवस 100 मिनी ब्लॉग या सिरीज मध्ये मी किती ब्लॉग अपलोड करू शकेन ते। तर तुम्ही पण मला या सिरीज मध्ये साथ द्या आणि कमेंट मध्ये सांगा कुठे कुठे आपण जायला पाहिजे आणि ती जागा एक्सप्लोर केली पाहिजे ती। तर याचा फुल व्हिडिओ मी लवकरच युट्यूब चॅनल वरती अपलोड करणार आहे। आणि तुम्हाला जर ही सिरीज म्हणजे 100 दिवस 100 मिनी ब्लॉग सिरीज जर बघायची असेल तर तुमच्या भावाच्या पेजला फॉलो करून घ्या।